खेड आळंदी मतदारसंघातील जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटत नव्हती, परंतु महाविकास आघाडी आणि शरद पवार यांनी मोठेपणा दाखवत ही जागा सोडली। त्यामुळे ही संधी मला मिळाली, माझा हा विजय जनतेला समर्पित करत असल्याचं खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। स्वतः बाबाजी काळे आपल्या सोबत आहेत। दादा मला सांगा, खरोखर ही शीट मिळवण्यासाठी देखील तुमचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते। ही जागा या ठिकाणी तुमच्या गटाला सुटत नव्हती, तेव्हापासूनचे तुमचे प्रयत्न आहेत। आज तुम्ही विजय संपादन केलाय, काय सांगाल? खरोखरच जागा शिवसेनेला नव्हती, परंतु तरी सुद्धा महाविकास आघाडीने शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील यांनी एक मनाचा मोठेपणा दाखवून खेड आळंदीला ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून जागा दिली। आणि त्यात महाविकास आघाडीचे अनेक इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी होते, ताकदीचे होते। त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला। आणि तो का दाखवला तर तालुक्यातील जनतेचं एकच म्हणणं होतं की परिवर्तन करणं गरजेचं आहे। आणि ते परिवर्तन का होतं, कारण लोक अत्यंत दबावात होती, लोकांना स्वातंत्र्य नव्हतं, विकास कामं रखडलेली होती, 30 कामं पुन्हा पुन्हा दाखवून विकास दाखवला जात होता। आणि लोकप्रतिनिधीकडे जायला सुद्धा लोकांना फोन करायला, समोर भेटायला भीती वाटत होती। त्यामुळे जनतेला एक नवीन नेतृत्व हवं होतं। ते नवीन नेतृत्व सर्वांनी मिळून करण्याची जबाबदारी त्या उमेदवारीतून मला दिली। सर्व जो विजय तो जनतेला समर्पित करून जी मंडळी पूर्वी ज्यांच्या विचारावर या तालुक्यात राजकारण चालले, ते स्वर्गीय नारायणराव पवार असतील, आमचे मार्गदर्शक स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे असतील, स्वर्गीय साहेबराव सातकर पाटील, स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटील, स्वर्गीय वसंतराव मांजरे, कबीर बाबा वडगावकर आमदारांसहित या सर्वांच्या चरणी हा विजय मी समर्पित करतो। पाहूया येणाऱ्या काळात कशा पद्धतीने तालुक्यातील विकास कामं होतात आणि जनता कशा पद्धतीने त्यांच्या पाठीशी राहते। साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, खेड आळंदी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।